मलकापूर नगर परिषद महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने श्रीमती प्रेमलताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाचा 14वा वर्धापन दिन संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आजी माजी नगरसेवक, आपण सर्व ग्रामस्थ व विद्यार्थी यांचे मी स्वागत करते आणि पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करावे।
परिषद कार्यक्षेत्रातील सर्व नागरिक इथे जमा झाले, त्यांचं मी प्रथमतः स्वागत करते. तसेच श्रीमती प्रेमलताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान 14वा वर्धापन दिन याचे औचित्य साधून मलकापूर नगर परिषद व महिला बाल कल्याण अंतर्गत श्रीमती प्रेमलताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान, तसेच मोफत बस पास वितरण, तसेच प्रियदर्शनी कन्यारत्न योजना मुदत ठेव पावती वितरण व 10वी 12वी गुणवंत विद्यार्थी यांचा गुणगौरव आज संपन्न होत आहे. या कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे मी प्रथमतः स्वागत करते. आज श्रीमती प्रेमलताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान या विषयावर बोलताना मनामध्ये अनेक भावना दाटून येतात. 16 डिसेंबर 2012 रोजी नवी दिल्लीमध्ये घडलेल्या निर्भया घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी होती. या घटनेमुळे प्रत्येक नागरिकांच्या मनात संतापाची लाट उसळली होती. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न देशभर गंभीरपणे चर्चेला जाऊ लागला होता. त्या घटनेवर समाजाने आणि शासनाने महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावले उचलण्याची गरज ओळखली. त्याच भावनेतून मलकापूर नगर परिषदेनेही महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले. आज अभिमानाने सांगावेसे वाटते की सुमारे 14 वर्षापूर्वी मलकापूर नगर परिषदेमध्ये सर्व सदस्यांनी एकमुखाने ठराव मंजूर करून मुलींच्या सुरक्षिततेसाठी विशेष बस सेवा सुरू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा निर्णय केवळ एक योजना नव्हती, तर मुलींच्या सुरक्षेची, सन्मानाची आणि आत्मविश्वासाची हमी होती. त्या काळात अशा प्रकारची सुविधा सुरू करणे हे अत्यंत धाडसी आणि दूरदृष्टीचे पाऊल होते. अनेक मुलींना शिक्षणासाठी दूर जावे लागत होते. सुरक्षित प्रवासाची चिंता पालकांना सतावत होती. मलकापूर नगर परिषदेच्या या उपक्रमामुळे मुलींना सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली. आजही ही बस सेवा अनेक विद्यार्थिनींसाठी आधार बनली आहे. मुलींना शिक्षण, स्वावलंबन आणि आत्मविश्वास देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या योजनेमुळे होत आहे. कन्या सुरक्षित तर समाज सुरक्षित हा संदेश या उपक्रमातून प्रत्यक्षात उतरवला गेला आहे. श्रीमती प्रेमलताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून समाजामध्ये मुलींबद्दल आदर, सुरक्षा आणि समानतेची भावना निर्माण करण्याचे कार्य सुरू आहे. आपण सर्वांनी मिळून प्रत्येक मुलींसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हीच खरी निर्भयाला श्रद्धांजली ठरेल. चला, आपण असा समाज घडवूया जिथे प्रत्येक मुलगी निर्भयपणे शिक्षण घेईल, स्वप्ने पाहिल आणि यशस्वी होईल. मुलगी वाचवा, मुलगी शिकवा आणि मुलगी सुरक्षित ठेवा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नमस्कार. श्रीमती प्रेमलताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान 14वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून मलकापूर नगर परिषद महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत हा आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अण्णासाहेब टांगे, माजी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सौ नंदाताई यादव, सभापती पंचायत समिती कराड, तसेच कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित माननीय सौ राजश्री पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, तसेच नाईकवडी मॅडम, पुरवठा अधिकारी व या कॉलेजचे प्राचार्य माननीय सतीश माने आणि उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगरसेविका, शिक्षक, वृद्ध, पत्रकार बंधू भगिनींनी, पालक वर्ग, माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींनो आणि मलकापूर शहरातील सर्व नागरिकांना आपला सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. आजचा हा सोहळा मलकापूर नगर परिषदेच्या सामाजिक बांधिलकीच्या, लोककल्याणाचा, विचाराचा आणि शिक्षण, महिला सक्षमीकरण व सुरक्षा प्रती असलेल्या दृढ वचनबद्धतेचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. श्रीमती प्रेमलताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत बस पास वितरण, प्रियदर्शनी कन्यारत्न योजना अंतर्गत मुदत ठेव पावत्यांचे वितरण आणि इयत्ता 10वी व 12वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा
गुणगौरव या उपक्रमाच्या माध्यमातून आपण केवळ योजना राबवत नाही तर आपल्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक भक्कम पाया आपण रचत आहोत. एखाद्या समाजाची खरी प्रगती ही त्या समाजातील महिलांच्या सक्षमीकरणावर आणि शिक्षणाच्या दर्जावर अवलंबून असते. मुलगी सुरक्षित, सुशिक्षित आणि स्वावलंबी झाली तर कुटुंब सक्षम होतो, सक्षम समाज होतो आणि राष्ट्र अधिक समृद्ध होते. त्यामुळे मुलींच्या शिक्षणात प्रोत्साहन देणे, त्यांच्या सुरक्षतेची हमी देणे आणि त्यांना समान संधी उपलब्ध करून देणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आज मोफत बस पास मिळाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुरक्षित आणि सुलभ प्रवास करता येईल. तसेच कन्यारत्न योजनेअंतर्गत दिली जाणारी आर्थिक मदत त्यांच्या भविष्यासाठी आत्मविश्वास आणि आधार निर्माण करेल. मलकापूर नगर परिषदेचे या लोकभूमी योजनाचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी मलकापूर नगर परिषद सदैव कटिबद्ध राहील. आजच्या या गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण गौरव करीत आहोत. त्यांना आपल्या मेहनतीने, जिद्दीने आणि चिकाटीने यश संपादन केले आहे. त्यांच्या यशामागे पालकांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचे अधिक परिश्रम आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा, त्यांच्या पालकांचा आणि शिक्षकांचा मी मनपूर्वक अभिनंदन करतो. तुमचे यश हे मलकापूर शहराच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतीक आहे. भविष्यात तुम्हीही आपल्या कर्तृत्वाने राज्य आणि देशाच्या विकसित महत्त्वपूर्ण योगदान द्याल असा मला दृढ विश्वास आहे. मलकापूर नगर परिषद लोकसहभागातून विकासाकडे वाटचाल या ब्रीद वाक्यानुसार कार्यरत आहे. शहराचा सर्वांगीण विकास, स्वच्छता, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. विकासाची ही वाटचाल नागरिकांचा विश्वास, सहकार्य आणि सहभागाविषयी पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येक नागरिकांना या विकास यात्रेत सहभागी व्हावे असे मी सर्वांना अभिवादन करतो. कराड दक्षिणचे लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर अतुलबाबू भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली मलकापूर नगर परिषदेने 25 वर्षाचा विकास आराखडा तयार केलेला आहे, रोडमॅप तयार केलेला आहे. त्याच्या अनुषंगाने महिलांच्या सक्षमीकरणासाठी, विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी सातत्याने आम्ही कटिबद्ध आहोत. आज या ठिकाणी शेवटी मी एवढेच सांगतो, शिक्षित मुलगी, सुरक्षित मुलगी आणि सक्षम समाज हा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवूया आणि गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान, मुलींची सुरक्षा आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून प्रगत, समृद्ध आणि आदर्श मलकापूर घडवण्याचा संकल्प आज आपण सर्वांनी करूया. आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज नामदार आनंदराव चव्हाण आणि श्रीमती प्रेमलताई चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज 14वा वर्धापन दिन आयोजित केलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी ग्राम विकास मंत्री महाराष्ट्र अण्णासाहेब डांगे सर, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, तसेच व्यासपीठावरील मान्यवर, तसेच समोर असणारे माझ्या बंधू भगिनींनो, आज जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तो मलकापूर नगर परिषदेने आजपर्यंत अनेक सामाजिक प्रश्न व विकास कामे लोकसहभागातून केली असून यामुळे नगर परिषदेचे लोकसहभागातून विकासाकडे वाटचाल करणारी नगर परिषद हे ब्रीद वाक्य सर्व परिचित आहे. नगर परिषदेने विकास कामावर सामाजिक प्रश्नांनाही तेवढेच महत्त्व दिलेले असून विविध योजनांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मुलगी जन्माला येण्यापूर्वी भ्रूण हत्या केली जाते. कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा ही भावना ठेवूनच नगर परिषदेने नाविन्यपूर्ण उपक्रम भारत देशाच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या जन्मदिनापासून हाती घेतलेला आहे. तसेच मलकापूर नगर परिषदेने 8 जुलै 2013 पासून श्रीमती प्रेमलताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान सुरू केलेले आहे. या अभियानाअंतर्गत मलकापूर शहरातून कराड येथे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या मुलींना बस पास मोफत देण्याची योजना सुरू करण्यात आलेली आहे. याकरिता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांनी मलकापूर नगर परिषदेस स्वतंत्र 4 एसटी बसेस उपलब्ध करून दिल्या असून
भारतीय विद्यापीठ ते कॉलेज व महिला उद्योग ते कॉलेज अशी बस सेवा सुरू केलेली आहे. बस पाससाठी होणारा खर्च मलकापूर नगर परिषद महिला बाल कल्याण खंडातून करत आहे. सन 2013 ते 2024 या आर्थिक वर्षामध्ये अंदाजे 2500 मुलींना या योजनेचा लाभ देण्यात आलेला असून याकरता 4 लाख लक्ष इतका खर्च करण्यात आलेला आहे. यामुळे मलकापूर शहरातील पालकांच्या मध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून मुलींच्या शिक्षणासाठी नगर परिषदेने उचललेले महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे मलकापूर शहरातील मुली उच्च शिक्षण घेण्यासाठी शहराच्या बाहेर जाऊ लागल्या आहेत व त्यांच्या मनामध्ये सुद्धा सुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. आज जो कार्यक्रम घेतलेला आहे बस सेवेचा किंवा 10वी व 12वी विद्यार्थी गुणगौरव, खरंच आज खरं शिक्षण काळाला शिक्षणाची खूप गरज आहे. कारण मुली शिकल्या तर आपल्याला जर विकास करायचा असेल तर प्रथम आपल्याला शिक्षणाचा आधार घेतला पाहिजे. त्यामुळे मुलींना जर शिकवलं तर आपल्या देशाची प्रगती व्हायला, आपल्याला समाजामध्ये बदल व्हायला खूप आपल्याला मोलाचे योगदान होईल. तसेच महिलांच्या बाबतीत सुद्धा खूप उपक्रम राबवले जात आहेत. आता महिला बचत गटातून किंवा इतर उमेद माध्यमातून बाहेर पडलेले आहेत आणि आता त्यांना सुद्धा शिक्षण आता इतकं आवश्यक आहे. समाज सुधारण्यासाठी आपल्याला शिक्षणाची खूप गरज आहे. त्यामुळे आता जे शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत महिला, त्यांना सुद्धा आता शिक्षणाचा एक भाग मिळालेला आहे. त्या आता त्या परीक्षा देऊ शकतात आणि ज्यांनी परीक्षा दिली नसेल त्यांनी शिक्षण घ्यावं. कारण शिक्षणामुळे आपलं कुटुंब सुशिक्षित होतं किंवा समाज सुशिक्षित होता. त्यामुळे आजचा जो कार्यक्रम घेतलेला आहे तर असे कार्यक्रम झाले तर समाजामध्ये बदल घडत होते आणि आपल्याला एक आधार मिळतो. त्यामुळे पुढच्या सर्वांना मुलींना वगैरे 10वी 12वीला मुलींना आता जे देणार आहे पुरस्कार ते जास्तीत जास्त आपल्याला पुढच्या कार्यक्रमाच्या जास्तीत जास्त संख्येने उपलब्ध व्हावं किंवा आपण सर्वांनी प्रयत्न करावं. घरी सुद्धा सर्वांनी आपल्या मुलांना सपोर्ट करावा आणि शिक्षण सुद्धा भरपूर सुविधा तुम्हाला योजना काय असतील त्या आता तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. आता मी सभापती याच्यातून तुम्हाला आवाहन करते की मी पंचायत समितीतून ज्या काही योजना असतील किंवा जी काही तुम्हाला गरज लागेल ती आम्ही द्यायला तत्पर आहोत. कधीही कुठलेही शिक्षण असू दे, आरोग्य असू दे, कुठल्याही क्षेत्रातील असू दे, त्यासाठी आम्ही तुम्हाला योजना असतील किंवा इतर काही सुविधा असतील ते देण्यास आम्ही तत्पर आहोत. तसंच नगर परिषद सुद्धा सर्वजण आता उपक्रम राबवत आहे. सर्वांना सोयी उपलब्ध आहे. पहिल्यासारखा आता समाज काळ राहिलेला नाही. फक्त तुम्हाला घेणं आवश्यक आहे, सुधारणा करणं आवश्यक आहे. त्यामुळे पुढच्या तुमच्या सगळ्या आयुष्याला आता मुलांना जे काही आता पुरस्कार देणार आहे त्यांना सुद्धा पुढच्या आयुष्याला शुभेच्छा देते आणि माझं नमस्कार सर्वांना. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री अण्णासाहेब डांगे, माजी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सौ नंदाताई यादव, सभापती पंचायत समिती कराड, तसेच व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वजण. खरं तर नगर परिषदेने आजचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान मोफत बस पास योजना वाटप आहे त्याचं आणि तसंच प्रियदर्शनी कन्या रत्न योजना मुदत ठेव पावती त्याचं वितरण आणि 10वी व 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम सर्वांसाठी अतिशय असा हे होणार आहे की याच्यातून सर्वांना चांगली अशी हे मिळणार आहे की मुलींना आपण इथं तुम्ही हे करताय, त्यांचा सत्कार करताय मुलींचा. शिवाय शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून मुलींना जे मोफत बस वाटप करताय आपण पासाचं ते स्तुत्य असा उपक्रम आहे आणि मला वाटतं 2013 पासून हा उपक्रम नगर परिषदेने चालू केलेला आहे आणि 2013ला जेव्हा या नवीन उपक्रमाचा आपण शुभारंभ केला त्यावेळी आपल्याला त्यावेळेचे तत्कालीन हे असतील मला वाटतं बाबांच्या मार्फत आपल्याला 5 बसेसचं वाटप पण कराड आगाराला झालं होतं आणि त्या कार्यक्रमाच्या वेळी तेव्हा मी इथंच होते आगारामध्ये. म्हणजे त्या दोन्ही कार्यक्रमाला मागच्या वर्षीचा कार्यक्रम ह्या सर्व कार्यक्रमांचं मला सहभागी होता आलं या कार्यक्रमामध्ये. हे माझ्यासाठी पण मी गौरवाचं मानते आणि तुम्ही हा उपक्रम करताय खरंच स्तुत्य असा उपक्रम आहे. या दृष्टीनं मुलींना शिक्षणासाठी
पुढे जाण्याची संधी उपलब्ध होते. आजकाल सर्वांना माहिती आहे की मुलींना शिकणं किती गरजेचं आहे. मुलींना किती प्रमाणामध्ये कित्येक संकटांना सामोरं जावं लागतं आणि यातून जर बाहेर पडायचं असेल तर मुलगी ही सुशिक्षित झाली पाहिजे. एक मुलगी शिकली तर अख्खं कुटुंब शिकलं जातं, हे सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे कुटुंबाचा जर पाया कोण असेल तर एक महिला असते आणि म्हणूनच आपण मुलींना जास्तीत जास्त शिकवलं पाहिजे. आणि हे शिकताना आर्थिक अडचणी बऱ्याच जणांना असतात, त्या अडचणीतून शाळेत येता येत नाही, ह्याच्यातून आपण मोफत पासाचं वाटप करतोय. त्यामुळे मुलींना शिक्षणाची दारं खुली होणार आहेत. पुढचं शिक्षण आपण मागासल्यांना सांगितलं होतं 12वी पर्यंत आपण मोफत पास योजना शासनामार्फत आपण राबवतो. महामंडळातल्या शासनामार्फत ही योजना राबवतो. त्याच्याबरोबर अनेक योजना राबवल्या जातात. जसं महिला सन्मान योजना पण आता आपण राबवली आहे, ज्याच्यामध्ये 50% महिलांना प्रवासासाठी आपण सवलत दिलेली आहे. तसेच 65 वर्षावरील जे नागरिक आहेत त्यांना सुद्धा आपण 50% सवलत प्रवासामध्ये दिलेली आहे. आणि सर्वात मोठी योजना जी आपल्या आहे अमृत योजना म्हणून जी आहे, त्याच्यामध्ये 75 वर्षावरील सर्वांना 100% प्रवासामध्ये सवलत म्हणजे मोफत प्रवासाची आपण सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या सर्व सुविधांचा सर्वजण लाभ घेत आहे आणि त्याच्यामुळे आपली एसटी म्हणजे दारोदारी एसटी, रस्त्याची ते एसटी असं जे ब्रीदवाक्य आहे आणि प्रवाशांच्या सेवेसाठी हे जे ब्रीदवाक्य आहे ते आज खऱ्या अर्थानं खरं होत आहे. कारण आता पंढरीची वारी आली आहे जवळ, तर वारी आली काय आली तर सगळे लोक आपल्याला मोफत आहे म्हटल्यानंतर प्रवासाला निघताय. 75 वर्षाची लोक सुद्धा आता माझं पाय दुखतात, गुडघे दुखतात किंवा काय अशा अडचणी येत नाही त्यांना, कारण आपल्याला पंढरीतल्या वारीला जाता येतं. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावरती हसू आलेलं आहे. खरंच हे म्हणजे खरोखर ही लोक प्रवासाला जात आहेत आणि त्याचा लाभ घेत आहेत. आणि अशा उपक्रमांसाठी आपल्यासारखी नगर परिषद त्यांना चालना देते आणि त्याच्यातून काही मोफत पास देऊन मुलींना शिक्षणासाठी तुम्ही सक्षम करत आहात. हा स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि इथून पुढे जोपर्यंत आहे तोपर्यंत हा उपक्रम चालू राहावा अशी अपेक्षा व्यक्त करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम. आदरणीय नामदार आनंदराव चव्हाण, आदरणीय प्रेमलताई चव्हाण काकी यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून मलकापूर नगर परिषद आणि सर्व सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमानानं ज्यांनी मुलींच्या शिक्षणाकरता करायला पहिली फाउंडेशन सुरू केली त्या प्रेमलताई चव्हाण काकी यांच्या नावानं सुरू असणाऱ्या श्रीमती प्रेमलताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाचा 14वा वर्धापन दिन, त्याचबरोबर राज्यामध्ये किंबहुना देशामध्ये एकमेव नगर परिषद असेल की मुलगी जन्माला आल्यानंतर तिच्या नावावर आपण 15,000ची ठेव पावती करतो आणि तिला 20 वर्ष झालं 1 लाख मिळतात. ती प्रियदर्शनी कन्यारत्न योजना. आणि 10वी 12वीची मुलं शिक्षण क्षेत्रामध्ये जी शिक्षण घेत आहेत आणि पहिली आली त्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव असा ह्या संयुक्तिक कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय राज्याचे माजी ग्रामविकास पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री माननीय अण्णासाहेब डांगे आप्पा, खरं म्हणजे आप्पांना बोलवण्याचा माझा फार वेगळा संदर्भ आहे ते मी बोलतो, पण त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आपल्यासमोर आपल्या भावना व्यक्त केल्या, ज्यांची नुकतीच कराड पंचायत समितीच्या सभापती म्हणून निवड झालेली त्या नंदाताई यादव, ज्यांनी कार्यक्रमाचा शुभारंभ आणि सत्कार स्वीकारून पुढील ऑफिसच्या कामाकरता मार्गस्थ झालेल्या या शहराच्या DYSP राजश्री पाटील मॅडम, कराडच्या तहसीलदार कल्पना ढोळे मॅडम येऊ शकल्या नाहीत, पण त्यांनी त्यांच्या प्रतिनिधी नायकवाडी मॅडमना पाठवलेला आहे. उशिरा का होईना पण हजर झालेले शेजारी नरेंद्र पाटील आणि ज्यांच्या म्हणजे सहकार्यातून
तिने एक उल्लेख केला की जेव्हा योजना 2013 साली सुरू झाली त्यावेळी त्या होत्या, त्यांच्या सहकार्यातून ही प्रेमलाताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान योजना सुरू आहे. त्या करा भागाच्या व्यवस्थापक शर्मिष्ठा पोळ मॅडम, ज्या विभागामार्फत हा कार्यक्रम घेतला जातो त्या आमच्या यांनी स्वागत केलं त्या गीतांजली पाटील, ज्यांनी औपचारिक स्वागत केलं ते गीता नंदकुमार साठे, ज्यांनी आपल्यासमोर आपल्या मलकापूर शहराच्या विकासाच्या अनुषंगानं भावना व्यक्त केल्या ते आमचे लोकनियुक्त नगराध्यक्ष तेजस सोनवणे, बांधकाम सभापती हनुमंतराव जाधव, नियोजन विकास सभापती सूरज शेवाळे, शिक्षण आरोग्य क्रीडा समिती सभापती धनंजय येडगे, आमच्या बऱ्याच सगळ्या माजी नगरसेविका आणि नगरसेवक उपस्थित आहेत. सगळ्या कार्यक्रमाकरता प्रशासन म्हणून जे नेहमी सहभागी असतात किंवा आग्रही असतात ते मुख्य अधिकारी कपिल जगताप, माजी नगरसेवक मोहन शिंगाडे, गजानन बुधावले, ज्येष्ठ आमचे शंकरराव चांदे, प्रशांत चांदे, अमर इंगवले, सुनीता पाटील, उमा शिंदे, सुनंदा साठे माजी नगराध्यक्षा, आनंदी शिंदे नगरसेविका, रुपाली कराळे माजी नगराध्यक्षा, पूजा चव्हाण आणि विद्यमान सर्व नगरसेविका सर्वांची क्षमा मागून कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे. निलेमेडिका समोर आटल्या विसरले त्या तुम्ही वरती बसा ना, असं समोर बसतो तुम्ही माझ्या नगर या तुम्ही लोक या वरती या. लक्ष पाहिजे आपल्या संयोजकांचं. मी म्हणलं होतं त्यांना नगरात वरती बोला या हा साधे तुम्ही या 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 याच्यासाठी या तुम्हीच बसा पुढ्यासमोर, तुम्ही पुढे बसा हा. सर्व आपण उपस्थित बंधू भगिनी, पत्रकार, युवक, नूतन मराठी विद्यालयाचे आमचे शिक्षक, विद्यार्थी, मी मगाशी थोडस आपल्याला अण्णासाहेब गांधी आपणच्या बद्दल अवगत करत होतो. मगाशी तेजस शिंदे यांच्या भाषणामध्ये आदरणीय डॉक्टर आमदार अथर्व भोसले यांचा उल्लेख आला. मलकापूर शहराच्या निर्मितीपासून किंवा या विकासामध्ये ज्या दोन कुटुंबांचा महत्वपूर्ण योगदान आहे ते चव्हाण दाम्पत्य आणि आदरणीय कलावंत जयवंतराव भोसले आप्पा. कारण का कृष्णा उद्योग समूहाच्या माध्यमातून आज जी मलकापुरात सगळी जी विकासाची गंगा वाहते किंवा जी रोजगार निर्मिती झालेली आहे त्याचबरोबर या गावाचं वेगळं अस्तित्व राहावं. आता जुन्या पिढीचे चांदे आप्पा इथं उपस्थित आहेत. वसंतराव पोळांच्या पासून जो संघर्ष हातवाडीचा असेल, नगरपंचायत नगर असेल, याच्यामध्ये श्रीमती प्रेमलाताई चव्हाण काकींनी मलकापूरचं महसुली गाव पुण्याच्या अनुषंगाने जो पहिली मूर्त मिळवली त्यांचं योगदान असेल. खरं म्हणजे आमच्या गांधी साहेबांचा उल्लेख राहून गेला. आपण आभा कार्ड आणि एक आयुष्यमान भारत कार्ड वाटप करणारे 2,500 कार्ड आपण सर्वसामान्यांची मोफत आपण काढलेले निशुल्क. आता तो नवीन शब्द अतुल बाबांनी निशुल्क आपण कार्ड काढले, त्याचं करण्यामध्ये त्यांचं सहकार्य मोठं आहे. आणि सर्व नगरपालिकेचे कर्मचारी या सर्वांचं सहकार्य मोठं आहे. तर मी मलकापूर शहराच्या निर्मितीपासून मग ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगर परिषद असेल याच्यामध्ये काम करत असताना त्या दोन्ही कुटुंबांचं फार मोठं योगदान लागलं. आणि ह्या सगळा संघर्ष स्वर्गीय स्वातंत्र्य सैनिक माजी आमदार भास्करराव शिंदे दादांनी केला. त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी योगदान दिलं ते आपले आजचे प्रमुख पाहुणे आदरणीय अण्णासाहेब डांगे आहेत. अनेक मंडळी मुंबईला आपण जातो का माहिती आहे की आकाशवाणी आमदार निवास आहे, चंद्रकांत पवार साहेब या ठिकाणी आहेत. 601 समोरासमोर खोली होते भास्करराव शिंदे यांची एक अण्णासाहेब डांगेंची. हद्दवाढीच्या कामामध्ये असेल, वेगळ्या कामामध्ये असेल, अत्यंत संघर्षाच्या काळामध्ये समर्थपणे साथ त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे मलकापूरचा इतिहास लिहिताना किंवा मलकापूरची वाटचाल लिहिताना अण्णासाहेब डांगे यांचं अन्य सर्व महत्त्वाचं ते आहे.
आज त्यांचं वर्ष वय 92 आहे. कार्यक्रमाला यावं का न यावं बागडे साहेब त्यांना घ्यायला गेले होते. पण म्हणजे ठीक आहे, माय फ्रेंड चा कार्यक्रम आहे, त्याला राजू म्हणतात, मला आलं पाहिजे म्हणून ते या ठिकाणी आले. लक्षात घ्या. आता इतर लोकांना थोडं अनेक राजकीय प्रवाहामध्ये माहित नाही की बाबा हा कार्यक्रम आमची भावनिक अटॅचमेंट या कार्यक्रमाची आहे. खरं या ठिकाणी आवर्जून उल्लेख करावा लागेल आदरणीय आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांचा. तर त्यांची माझी चर्चा झाली मुंबईला मी गेल्यावर की हा कार्यक्रम म्हणजे बाबा पण घ्यायचा आहे. म्हणजे मी मुंबईला अधिवेशनामध्ये आहे, मला येता येणार नाही. मी बाबांशी बोलतो, बाबांना किंवा आईना आपण हे करा बोलवा, परंतु आज नेमकी निवड आहे कृष्णा कारखान्याच्या चेअरमन पदाची, त्यामुळे त्यांना येता आलं नाही. आपण जर व्यासपीठावर पाहिलं सगळे आमचे सहकारी या ठिकाणी आहे. राजकारणामध्ये आपण यशवंतराव चव्हाणांचं नाव घेतो, पितृराव चव्हाण नाव घेतो, ती वैचारिक आपण म्हणतो एक प्रगल्भता पाहिजे ती दिसून आज या ठिकाणी येते आहे. समाजाकडे काम करत असताना अनेक तात्विक मतभेद राहतात, परंतु जो कार्यक्रम समाजाला संदेश देणार आहे किंवा समाजाला त्याच्यामध्ये योगदान आहे अशा माणसांचा कार्यक्रम करत असताना त्यांनी सुद्धा मोठ्या मनानं त्याला संमती दिलेली आहे. मला एवढं सांगायचं की मलकापूरची नगरपंचायत करायची चालली होती, ग्रामपंचायत होती, तेव्हा ग्रामपंचायत साली अण्णासाहेब डांगे ग्रामविकास मंत्री झाले होते. आकाशनगर वेगळं, परत मोठा संघर्ष आहे म्हणून मी मुद्दाम आप्पाचं नाव घेतलं. तेव्हा आप्पा अण्णासाहेब डांगे ग्रामविकास मंत्री आपण पुण्याला गेलो होतो, तुम्हाला बघा आठवते का, दादा बरोबर होते. आणि डिलिमिटेशनचं काम सुरू आहे, मतदारसंघाची पुनर्रचना काम सुरू असल्यामुळं तुम्हाला नवीन गावाची निर्मिती करता येणार नाही असा आदेश अण्णासाहेब डांगेंनी दिला. त्यामुळे सगळं मलकापुरात आपल्याला एकत्र दिसतंय. सर्वांना आझाद कल्पना त्याची आहे. त्यामुळं आपण मागे म्हणून पाहताना थोडस याचं अवलोकन केलं पाहिजे. मग ग्रामपंचायत झाली, नगरपंचायत झाली, नगर परिषद झाली, या सगळ्या वाटचालीमध्ये तुमची सर्वांची साथ मला फार महत्वाची लाभलेली आहे. अनेक संघर्ष आला, अनेक अडचणी आल्या, पण अनेक बाबीमध्ये आपण मला माझ्यावर उभं राहिला. प्रसंगी तुमचं सर्वांचं काय विचार न करता बरोबर होईल असं. आणि खास उल्लेख करावा लागेल की आता जी निवडणूक झाली 2024 ची विधानसभेच्या नंतर, माननीय डॉक्टर अतुल बाबा असतील, माननीय सुरेश बाबा असतील, विनोबा असतील, या सर्वांनी एक चांगला विचार करून मनोज शिंदेना बरोबर घ्यायचा एक विचार केला. आम्ही सर्व सर्वांना एकत्र घेऊन चर्चा करून गावाच्या हिताचं काय आहे हा विचार केला आणि स्वतः त्याच्यामध्ये मनाचा मोठेपणा अतुल बाबांनी आणि सुरेश दाखवला आणि पुन्हा या आपण सगळे एकत्र परवात आलेला आहे. मला हे मुद्दाम आपण अवगत करतो की आता आपण समाजाच्या कामाकरता काही चांगले निर्णय आपण घेतलेले आहेत. त्याचाच हा निर्णय मुलींची बस सेवा आहे. आपण 2013 चालू केलं, मग उल्लेख झाला आमच्या काय बघा, आमच्या काही नगरसेवकांनी तेवढा हा विषय यावेळी पुढे विषय मांडला की बाबा दिल्लीमध्ये काही घटना घडली आणि आपण यात काहीतरी करूया. योगावर राज्याचे मुख्यमंत्री पितृराव बाबा होते, मॅडम म्हटलं त्याला दीपक कपूर मॅडम आपले एवढी त्याला होते आणि दीपक कपूर एमडी साहेबांनी आम्हाला 5 वेळा एसटी बस दिल्या आणि त्यावरून 14 वर्ष आपण या अखंडपणे सेवा चालवतोय. मला सांगायला अभिमान आहे की शासनानंतर निर्णय घेतला मुलींना मोफत पास, पहिला खर्च होता 50%, परंतु आपण 2013 ला निर्णय घेतला होता की आपण मुलींना 100% पास देतो. म्हणजे सातत्याने आपण चांगल्या बाबींचा किंवा महिलांच्या बाबींचा आपण या ठिकाणी विचार करतो. आपण या सर्व बाबीची नोंद घ्या. आकाशनगर परिसरामध्ये आपण एक बस सुरू करणार आहे, गणेश कॉलनी ते कॉलेज आणि नगरपालिका कार्यालय ते कॉलेज, दोन्ही बसेस आपण पास वाटप आमच्या कार्यक्रमात तेजस शिंदे आणि मनोहर पालकर आहे, त्याच्यानंतर किरण पोळा आहे, दीपक गावडे, सर्वांनी आपण जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही सर्वांनी आपण ज्या ज्या परिसरामधून आलेला आहात ज्या ज्या मुली कॉलेजला जातात त्या सर्वांची यादी करून आमच्या नगर परिषद कार्यालयामध्ये द्या. त्याच्यातून आपण त्यांना पास वितरण करू आणि चांगली सेवा मुलीच्या शिक्षणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची बाब आहे. मुलगी जर सुरक्षितपणे शिक्षणा करता गेली, तिला येतं काही म्हणजे त्रास न होणे हा खरं त्या मागची भूमिका आहे. आपण जर बारकाईने बघितलं मलकापूरच्या सगळ्या योजना आपण महिलांना केंद्रबिंदू म्हणून आपण केलेल्या आहेत. कन्यारत्न योजना आपली असेल, मुलींची बस सेवा असेल, आपण सोलर सिटी असेल, आता आपण प्रत्येक घराचं
सौर ऊर्जामध्ये काम करतोय. या सर्व बाबतीत सुविधा साथ योजना असं या सर्व योजना आपण महिलांच्या केंद्र आपण काम केलेलं आहे. या सर्व कामामध्ये आपण सर्वांनी चांगलं योगदान दिलेलं आहे. पाऊस असताना सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी आलेला, विशेषतः आदरणीय आप्पासाहेब डांगे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना थोडं तब्येत नाही, ते थोडं प्रयत्न करतील बोलायला, थोडं समजून घेतलं पाहिजे. कारण का त्यांचं वर्ष 92 वयाला आपण चालून काही मला माहित नाही, परंतु 92व्या वर्षी ते मलकापूरला आले, कार्यक्रमाला आले ना आपल्याला भाषण करणार आहेत. तर मी फार वेळ न घेता आपण सर्व आमच्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका, सर्व कर्मचारी, सर्व ज्येष्ठ नागरिक, युवक या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि या कार्यक्रमाला आपण वेळ दिला त्यामुळे आपल्या समोर धन्यवाद देतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. माननीय सौ राजश्री पाटील, उपविभागीय पोलीस अधीक्षक कराड, माननीय ॲडव्होकेट नरेंद्र नानके पाटील, माननीय सतीश माने, या कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर कपिल जगताप, सौ गीतांजली शाहिद पाटील, मान्य राजू भास्करराव शिंदे, मान्य श्री तेजस शेखर सोनवणे, मान्य सौ गीता नंदकुमार साठे, शिवशंकर शेवाळे, मान्य श्री धनंजय शामराव येडगे, मान्य श्री हनुमंतराव निवृत्ती जाधव आणि उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनींनो,
मी थोडा वेळ थांबलो. त्याचं कारण गेली काही वर्ष भाषण करायची सवय नव्हती. या ठिकाणी हा आदरणीय प्रेमला काकींच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर, बंधू आणि भगिनींनो, एक आगळी वेगळी प्रथा अनेक ठिकाणी पाहायला मिळते ती आज इथे मिळाली. विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांचाही सत्कार करायचा. गुणवंत विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करतो, मार्क चांगले मिळाले, शाळेचं नाव झालं, पण पालकांचा सत्कार का करायचा? तर त्याने सुद्धा नुसते मुलाला आपल्या शाळेत पाठवलं नाही, तर सामाजिक कार्यामध्ये काही कर्तृत्व सिद्ध केलं, यासाठी त्यांचाही सत्कार आपण करतोय. कोण टाळायला येतो? त्याचं कारण आहे, माझा आवाज बारका आहे, बारीक झालाय, फार मोठा होता. तेव्हा ही जी प्रथा आहे ही पालकांना प्रोत्साहन देण्यात तर आहेच, पण मुलांना देखील प्रोत्साहन देणारी ही योजना आहे. याचं कारण ऐकूया मला नाही का? हल्ली शाळांची स्पर्धा आहे. मी सुद्धा एक शिक्षण संस्था चालवतो. आष्ट्याला त्याचं मुख्य केंद्र आहे, हातकणंगल्याला उपकेंद्र आहे आणि 10-12 शाळा आजूबाजूला आहेत. या निमित्तानं विद्यार्थी आणि पालकांच्याशी संपर्क करण्याचा योग येतो. तर पालकांची इच्छा असते आपल्या मुलाला चांगलं शिकावं, मोठं व्हावं, नाव कमवावं, ही पालकांची इच्छा असते. आणि त्यामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती असो नसो, ते पैसे घाम गाळून मिळवलेले पैसे फी म्हणून देतात. आमच्या एका शाळेतली 90,000 फी आहे, प्रायमरी शाळा अष्ट्याला. तेव्हा इतकी फी भरून पालक ज्यावेळी पाठवतात, त्यावेळी त्यांची इच्छा असते की आपला मुलगा भविष्य काळामध्ये चमकला पाहिजे, मोठा झाला पाहिजे, आपल्याला जे भोगायला लागलं ते भोगायला लागलं नाही पाहिजे त्याला, ही त्यांची भावना उराशी असते. आणि म्हणून ज्या शाळेत त्याला घातलं त्या शाळेच्या शिक्षकाचं, मी केवळ ह्या शाळेच्या म्हणत नाही, सगळ्या शिक्षकांचं हे कर्तृत्व आहे की पालकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण केल्या जातील अशा तऱ्हेचं आपल्या पाल्यांना, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण शिक्षण दिलं पाहिजे, घडवलं पाहिजे, ज्याने पुढच्या भविष्य काळामध्ये देशाचं नेतृत्व केलं पाहिजे. गावात बोलायचं झालं तर यशवंतरावजी, आनंदरावजी यांचा वारसा चालवला पाहिजे इथल्या मुलांनी, हे मी आग्रहानं सांगेन. माझा या दोन्ही व्यक्तींच्याशी चांगला संबंध होता. आनंदरावला आमच्या मतदारसंघातच होते, ईश्वरपूर आमचं या मतदारसंघात, आणि चव्हाण साहेबांचा अखेरच्या काळामध्ये संबंध आला एका सभेच्या निमित्तानं. तर या दृष्टीनं ही शाळा या लोकांचा, तुमचा सगळ्यांचा गौरव करून आज या ठिकाणी हे कार्यक्रम आयोजित केला. हे मुलांच्या बाबतीमध्ये आपण अधिकाधिक लक्ष दिलं पाहिजे, त्याला शिक्षणाच्या सुविधा अधिकाधिक कशा मिळतील याची सोय केली पाहिजे. कारण पूर्वीचा जमाना राहिला नाही, जग हे प्रगत झाले
आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा निर्माण झालेली आहे. या स्पर्धेत आपला प्रोग्राम टिकला पाहिजे या दृष्टीनं तुम्ही प्रोत्साहन द्यायचं आणि तयार करायचं. अशा तऱ्हेचं हे पोराच्या प्रगतीची ही दोन चाक आहेत, ही समान गतीनं फिरली पाहिजे असं मला वाटतं. आणि मग असा तयार झालेला मुलगा देशाचं संरक्षण करायला जाईल, देशाचा पंतप्रधान सुद्धा एकदा होईल, काय अडचण आहे. चव्हाण साहेब गेले तिथपर्यंत. आनंदराव साहेब शेका पक्षात नसते तर ते त्यांच्या पाठोपाठ केले असते. परंतु प्रत्येकदा मार्ग भिन्न असतो. कुणी राज्य करायसाठी जातं, कुणी राज्य करणाऱ्यांना वटणीव ठेवायला, अंकुश लावायला म्हणून जातं. अशा भूमिका प्रत्येकजण आपापल्याकडे घेत असतो. या भूमिका समर्थपणे त्यांनी सांभाळाव्या ही अपेक्षा आहे. मुलांचं शिक्षण मी आता सांगेन, आमच्याकडे 90,000 रुपये फी. मग गरिबांनी काय काय झालं? गरिबांच्यासाठी, मुलांच्यासाठी सुद्धा आमची शाळा आहे. एक पैसा घेतला जात नाही. मुलांना कपडे, पुस्तकं दिली जातात. उत्तम दर्जाचं शिक्षण दिलं जातं. आणि जी निवासी मुलं आहेत त्यांना टॉट गादी दिली जाते. गरीब भावना ही आहे की लाखो रुपये खर्च करून 90,000 फी भरून जे पालक आपल्या पोरांना शिकवतात त्यांच्या तोडीला तोड गरिबांची पोरं सुद्धा झाली पाहिजे, हा आमचा मानस आहे. आणि हे आम्ही आजच्यामध्ये करून दाखवतोय. तुम्हाला 10वीचा निकाल, 12वीचा निकाल, या शाळेचा आणि ह्या शाळेचा साधारण एखाद्या दुसऱ्या मार्काला फरक असला तर बरोबरीनं पोरं पास होतात, टक्केवारीनं जातात. सांगायचं तात्पर्य, मी माझ्या शाळेचे ऍडव्हर्टाईज करायला आलेलो आहे. सांगायचं तात्पर्य की जमाना सुधारलाय, जग पुढं चाललंय आणि या प्रगत जगामध्ये आपला मुलगा नागरिक म्हणून यशस्वी जीवन जगला पाहिजे, ही आपली अपेक्षा शाळांनी पूर्ण केली पाहिजे. त्यात ही करते कशासाठी तुम्हाला बक्षीस दिली, प्रोत्साहनपर, तर त्या निमित्तानं पालकांच्या मध्ये सुद्धा एक उत्साह निर्माण व्हावा आणि आपल्या पाल्याला लागणाऱ्या सुविधा त्याने द्याव्या. आणि घरामधलं, विशेषतः घरामधलं वातावरण आहे ते शिकणाऱ्या मुलांना अनुकूल राहील असं असावं. नाहीतर मुलं शिकणारे अभ्यास करत असल्या तर इकडे नवरा बायको भांडणं लागले, कशाचा अभ्यास होतो, कशाचा अभ्यास होतो. आणि म्हणून घरचं वातावरण हे सुद्धा मुलांना अभ्यासाला, आणि अभ्यास नसली करीत तरी घरात वावरत असताना चांगल्या मार्गानं वागतील असं आपण करायला पाहिजे. कारण जग फार थोडं चालते. आणि म्हणून यामध्ये मुलं मुली कुणी असो, या भारताचा भावी नागरिक, भारत घडवणाऱ्या शिल्पकार होणार आहे, या भावनेनं आपण त्यांना प्रोत्साहित करावं. आणि ही शाळा त्या दृष्टीनं मार्गदर्शन करते असं मला वाटतंय. म्हणून मी शाळेचं आणि तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतोय आणि माझे 2 शब्द सांगतो. मलकापूर नगर परिषद महिला व बाल कल्याण विभागाअंतर्गत श्रीमती प्रेमलताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान मोफत बस पास वितरण, प्रियदर्शनी कन्यारत्न योजना, मुदत ठेव पावती वितरण व इयत्ता 10वी व 12वी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, ग्रामस्थ व सर्व विद्यार्थी यांचे आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद.